निसर्ग कोपला तर किती भयंकर आहे, काय विनाश होऊ शकतो ते नेपाळमधल्या पुरानं दाखवून दिलंय. निसर्गाचं रौद्र रूप काल जगानं अनुभवलं. पाण्याचं विक्राळ रूप दिसलं. जलप्रलय कशाला म्हणतात, त्यानं काय घडू शकतं ते काल दिसलं. भक्कम इमारती, घर, हॉटेल, रस्ते, पूल एका क्षणात उद्ध्वस्त झाले. गावच्या गावं या पुरात वाहून गेली. पाण्याच्या अजस्त्र लोंढ्यापुढं जे आलं ते दुसऱ्या क्षणाला गायब झालं. जशी वेळ पुढे सरकतेय तसं नेमकं या पुरानं काय गिळलंय, किती विनाश घडवलाय त्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय. कल्पनेपलीकडचं नुकसान या पुरामध्ये झालंय. नेपाळमध्ये काल 26 ऑगस्टला मुसळधार पाऊस कोसळत होता. ना वादळ होतं, मात्र तरीही अचानक आलेल्या पुरानं सर्व होत्याचं नव्हतं झालं. नेपाळमध्ये हा पूर का आला त्याच्या वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जातात. पण हे नेमकं का घडलं, निसर्गात काय बदल झाला ते समजायला अजून थोडा वेळ लागेल. पण या पुराचं उगमस्थान तिबेटमध्ये आहे एवढं मात्र नक्की. सध्या नेपाळमधल्या पुराचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक थरकाप उडवून देणारा व्हिडिओ समोर आलाय. कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन साईटवरचा हा व्हिडिओ आहे. नदी किनाऱ्यावर जवळ काम करणारे मजूर जीवाच्या आकांताने पळताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. चालता चालता या मजुरांना अचानक नदीत पाण्याचा प्रचंड लोंढा शिरताना दिसतो. जीव वाचवण्यासाठी हे मजूर सैरावैरा पळतायत. पाण्याच्या धडकण्याचा तो आवाजही या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालाय. अत्यंत भयानक, अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे. निसर्गाचं रौद्र रूप काय असतं ते हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल. काठमांडू विश्वविद्यालयाचे प्रोफेसर आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संशोधक रिजन भक्त कायस्थ यांच्यामध्ये हिमस्खलनामुळे तिबेटच्या केरुंग भागात लेंडे नदीचा मार्ग रोखला गेला. त्यामुळे भोटेकेशी आणि त्रिशुली नदीत अचानक पूर आला. त्यांनी हा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. हिमस्खलनामुळे लेंडे नदीचा प्रवाह थांबला. त्यामुळे लेंडे नदीत एक कृत्रिम तलाव तयार झाला. तिथं मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं आहे. हा हिम नदी जेव्हा फुटली तेव्हा भोटेक, कोशी आणि त्रिशुला नदीत पूर आला. काठमांडू पोस्टने हे वृत्त दिलं आहे.